जय श्री स्वामी समर्थ। आज आपण बघूया मिथुन राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे। जून महिना तुम्हाला उत्तम फळ देणारा आहे। या महिन्यात राशीत गुरु विराजमान राहतील, ज्यामुळे तुम्ही कष्टाळू व्हाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल। शनी संपूर्ण महिन्यात दशम भावात विराजमान राहून नोकरीतील स्थिती बळकट करतील। तुमच्या व्यवसायाची स्थिती देखील चांगली राहील। करिअरच्या दृष्टीने जून महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील। नोकरी व व्यवसाय दोन्ही क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही दोन्ही क्षेत्रात यशस्वी व्हाल। महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात तुमच्या नीच राशी कर्कमध्ये विराजमान असतील, ज्यामुळे तुमच्या स्वभाव आणि वाणीमध्ये उग्रता येऊ शकते। त्यामुळे त्यापासून सावध राहा, कारण त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते। जून महिन्याच्या मध्यानंतर तुम्ही तुमच्या कामाकडे खूप लक्ष द्याल, ज्यातून चांगला लाभ मिळण्याचे योग तयार होतील। सहाव्या भावाचे स्वामी मंगळ महाराज चा महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या भावात असणे नोकरीतील धनलाभ आणि चांगल्या स्थितीचे संकेत देते। त्यानंतर 7 जून नंतर मंगळ महाराज तुमच्या तिसऱ्या भावात जाणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामासाठी अधिक प्रयत्न करत सुधारणा आणण्याचा प्रयत्न कराल। मात्र इथे मंगळ आणि केतू एकत्र येऊन अंगारक योग तयार करतील, ज्यामुळे सहकार्यांशी किंवा प्रवासासंबंधी अडचणी उद्भवू शकतात। सावधगिरी बाळगा। प्रेम संबंधांसाठी हा महिना उत्तम फळ देणारा असेल। तुमच्या नात्याला तुम्ही अधिक महत्त्व द्याल व प्रिय व्यक्तीबरोबर छान क्षण घालवण्याचे भरपूर संधी मिळतील। तुम्ही तुमच्या नात्याला पुढील पातळीवर नेण्यासाठी लग्नाची चर्चा देखील करू शकता। अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे आणि विवाहित जातकांसाठी देखील हा महिना अनुकूल ठरू शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असेल, त्यामुळे तुमची मेहनत सुरू ठेवा। परदेशी प्रवासाचेही उत्तम योग आहेत। आर्थिक दृष्टीने हा महिना मध्यम राहील। महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि सूर्य महाराज द्वादश भावात विराजमान राहतील आणि त्यांच्यावर शनीची दृष्टी असण्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते। नीच राशीत असलेले मंगळ महाराज सुद्धा सुरुवातीला काही समस्या निर्माण करतील, परंतु एकादश भावाचे स्वामी असल्यामुळे ते तुम्हाला धनलाभ देतील। महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील, कारण त्यावेळी सूर्य आणि बुध द्वादश भावातून निघून तुमच्या राशीत येतील, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळू लागतील व खर्चही कमी होतील। बुध महाराज 22 जूनला राशी स्वामी आणि चौथ्या भावाचे स्वामी होऊन दुसऱ्या भावात प्रवेश करतील, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक प्रयत्नांनी मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून आणि कुटुंबाच्या मदतीने चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो। या महिन्यात पंचमेशी शुक्र 29 तारखेपर्यंत एकादश भावात विराजमान राहिल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत वृद्धी होईल। अशा प्रकारे हा महिना तुम्हाला आर्थिक लाभ देईल। फक्त महिन्याच्या सुरुवातीला थोडे लक्ष देणे आवश्यक आहे। काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। रक्तदाब आणि डोळे यासारख्या समस्या वारंवार त्रास देऊ शकतात। विवाहिच्छुक लोकांचे लग्न जुळण्याची शक्यता आहे। प्रेम विवाहाचे योग तुमच्यासाठी या वर्षी राहू शकतात। अद्याप अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकते आणि तुमचे लग्न होऊ शकते। विवाहित लोकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील। कुटुंबीय नात्यांमध्ये जवळीक वाढेल। तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा।